स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। सिन्नर MIDC पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे। तक्रारदाराच्या मुलाला दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही रक्कम स्वीकारण्यात आली होती। पोलीस उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील सिन्नर पोलीस ठाण्यात सेवेत असून तक्रारदार त्याच्या मुलावर सिन्नर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता आणि त्याला अटकही करण्यात आली होती। याच गुन्ह्यात मदत करण्यासाठी राजू पाटीलने याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली। राजू पाटील याने 23 नोव्हेंबरला तक्रारदाराकडे 1,60,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। वाटाघाटी अंती ही रक्कम 1 लाख रुपयाने स्वीकारण्यात निश्चित झाले। ही रक्कम आरोपीला वाढीव पोलीस कोठडीत न मागण्यासाठी, त्याला लवकर जामीन होण्यासाठी, तपासात सहकार्य करण्यासाठी आणि चार्जशीट दाखल करताना केस कुमकुवत करण्यासाठी स्वीकारली जाणार होती। 24 नोव्हेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत सिन्नर MIDC पोलीस ठाण्यात आवारातच राजू पाटील यास 1 लाख रुपयाची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले। रक्कम स्वीकारताच त्याला SBच्या पथकाने रंगेहात पकडले। पोलीस उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वराज्य न्यूज, नाशिक।